चांदवड व नांदगाव तालुक्यातील युरियाच्या तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल, मका पीक संकटात. चांदवड व नांदगाव तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग सध्या रासायनिक खताच्या म्हणजेच युरियाच्या टंचाईमुळे मोठ्या संकटात सापडला आहे. यावर्षी समाधानकारक पावसामुळे मका पिकाची भरभराट झाली असतानाच आवश्यक असलेल्या युरिया खताचा उपलब्ध नसल्याने मका पीक धोक्यात आले आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी भागवत झालटे. प्रतिनिधीशी बोलताना स्थानिक शेतकरी. काका, तुम्ही आता सध्या कोणतं पीक घेतलेलं आहे? आता सध्या आमचं मकाचं पीक आहे. या पिकासाठी युरियाची किती गरज असते? युरियाची म्हणजे जवळजवळ मक्याला संपूर्ण नत्राची जास्त गरज असल्यामुळे युरियाची फार गरज आहे. तुम्हाला युरिया कधीपासून लागतोय? युरिया आता जवळजवळ 15 दिवसापासूनच त्याची डोस द्यायला पाहिजे होता, पण युरियाच मिळत नाही, त्याच्यामुळे नाविलाज झाला. आतापर्यंत तुम्ही किती युरिया वापरला आणि अजून किती लागेल? अजून काहीच नाही, शेतात एक गुंठ सुद्धा युरियाचं वापरेल नाही अजून. शासकीय किंवा खाजगी केंद्रातून युरिया मिळत आहे का? नाही, कुठंच नाही. युरिया मिळवण्यासाठी तुम्हाला किती वेळेत रांगेत उभं राहावं लागतं? रांगेत काय 2-2 दिवस, काही वेळेस 2-2, 3-3 चक्रा मारून मिळत नाही. बरं, युरिया नाही मिळाल्यामुळे तुमच्या पिकावर काय परिणाम झाला? परिणाम म्हणजे यंदा पानकळा जास्त होता, ते पिकं जास्त याच्यामुळं पिवळे पडले. युरिया ब्लॅकमध्ये किंवा जास्त दराने विकला जातो असं तुम्हाला वाटतं का? हो, 100%. कारण हे जे काही रॉ मटेरियल आहे त्यांचं झिंक घ्या, अमकं घ्या, तमकं घ्या, काहीतरी सक्ती लावायची आणि मग ते द्यायचं काय. आणि ते बी थोडेफार ज्याच्याकडून ब्लॅक असं चोर वाटणच आहे काम चालू आहे युरियाचं. याआधी तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याकडे किंवा कृषी केंद्राकडे युरियासाठी तक्रार केली आहे का? जर ते कृषी अधिकारीच आम्हाला माहिती नाही नेमकं चार्ज कोणाकडे काय आहे काय, त्यांनी कधी शेतकऱ्याच्या गाठी खेड्यावर येतीच नाहीये कृषी अधिकारी. शासकीय वितरण व्यवस्थेबाबत तुमचा काय अनुभव आहे? शासकीय व्यवस्थेबद्दल तर आता वर तर सांगताय सर्व खुलं आहे बॉब, सर्व काही सुविधा आहे शेतकऱ्यांना, मात्र प्रत्यक्षात तर वेगळीच परिस्थिती. युरिया वेळेवर जर तुम्हाला मिळालं नाही तर तुमचं काय नुकसान होईल? नुकसान म्हणजे असं समजा का 50% हे पिकं पिवळे पडून नंतर कर्करोग येऊ शकतो त्याच्यावर. युरियाची फार गरज आहे. स्थानिक शेतकरी संघटना याबद्दल काही पावले उचलत आहे का? आता सध्या तर काही अजून हे नाही, पण मग शेवटी काहीतरी मार्ग शोधावा लागेल. हो, प्रशासनाकडून तुमची नेमकी काय अपेक्षा? काही नाही, येई नाही, फक्त ते युरियावरचं जे काय असेल विक्रेते त्यांना थोडंसं जाब विचारलं पाहिजे सरकारनं, तर तुम्ही का स्टॉक दाबून धरला. ज्यादा पैसे दिले किंवा ते मटेरियल घेतलं तर मग ते त्यांच्याकडे स्टॉक आहे आणि खुल्या विक्रीत का नाही येतो. युरिया वितरणासाठी कोणती सुधारणा हवी अशी तुम्हाला वाटतं? सुधारणा काही नाही, जे गिऱ्हाईक तुमच्या दुकानदाराची येईल त्याला परत जाता कामा नाही, कोणताही शेतकरी असो. तुमचं नाव सांगा. माझं नाव कांतीलाल वामन पवार, राहणार नागापूर.